मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की ओवीची नेम सेरेमनी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो होतो, रेस्ट केला, झोपलो आणि आता मॉर्निंगला पूर्ण तयारी करून आम्ही 7 वाजता रेडी आहोत आणि आता आम्हाला जायचं आहे कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घ्यायला. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मागच्या वेळेस गेली होती तर खूप घाई चाललं होतं सगळं, पण आता एकदम निवांत आहे, पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. तर बघूया आता कुठे कुठे फिरणार आहे आपण आणि काय काय बघणार आहे, काय काय घेणार आहे. सो लेट्स गो. आता खूप फास्ट तयारी चालू आहे सगळ्यांची. पूर्ण बॅकपॅक वगैरे केले आणि हे सिटिंग एरिया आहे पूर्ण मस्त, एकदम असं ग्रास लावलेली आहे, आर्टिफिशियल पण खूप छान आहे. चला आता पटापट आवरूया. Say bye bye to this beautiful room. आमदारांचा बंगला बघा, हे सगळं, हे सगळी प्रॉपर्टी आहे. आता ते आपण केलं ना, ही एक प्रॉपर्टी बघा, एक ही 2, ही एक, मधली 2, ही 3, एंट्रन्सला एक 4 आहे. बंगला 10 कोटीच्या पुढचा आहे इथं पुढं, आणि खालच्या साईडला 2-3 प्रॉपर्टी आहे. बिग शॉट आहे एकदम. हे आहे भाऊजींच्या रिलेटिव्हचं घर. इतकं सुंदर घर होतं ना, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते. हे आहे त्यांचं किचन आणि पूर्ण किचनचे डबे वगैरे त्यांनी एका छोट्याशा स्टोर रूम सारखं स्टोअर केलं होतं. किती मस्त आयडिया आहे ना. पहिले ते याला जायला सांगितलं ना, ज्योतिबाला. आता आम्ही निघालो होतो महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला आणि त्यानंतर ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आणि त्यानंतर बाळू मामाचं दर्शन घ्यायला. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा की आम्ही एवढे सगळे दर्शन एकाच दिवशी करू शकतो की नाही. आता आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये लक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर आणि थोडंसं मंदिर बंद, कोणीतरी आले मे बी. नंतर थोड्या वेळाने कळालं की अमित शहा आले होते मंदिरात, तर दर्शन स्टॉप केलं होतं. तर आता आम्ही थोडा वेट करतोय आणि बघतोय शॉपिंग वगैरे करूया काहीतरी. इकडे मंदिर आहे, इथे पूर्ण पॅक केले पोलिसांनी. आणि हे आहे कोल्हापूरचा फेमस कोल्हापुरी साज. खूप सुंदर होता पण खूपच जास्त कॉस्टली होता, तर मग मी नाही घेतला. आणि आम्ही गणपतीच्या दर्शनाने सुरुवात केली आजच्या दिवसाची. आणि पटकन ह्या छोट्याशा मूषकच्या कानामध्ये तुम्ही विश सांगाल आणि हा मूषक गणपती बाप्पाला आपली विश सांगाल आणि गणपती बाप्पा आपली विश पूर्ण करेल. फक्त मूक दर्शन केलं आणि डायरेक्ट घरी जाणार आहे. नाही, घरी नाही, माझं डोकं काम करणं बंद झाले की आता कुठेतरी जायचंय, पाहुण्यांच्या घरी जायचं, मे बी जेवण करायचं, मग नंतर पुन्हा बाळू मामाचं दर्शन, ते देवाचं दर्शन करायचं आणि त्याच्यासाठी पूर्ण झिरो झाली. वाव, मस्त आहे. किती लवकर गेले ते समोर सगळे. मला करायची होती खूप मोठी शॉपिंग जरी नाही झाली तरी मला असं वस्तू बघायला खूप जास्त आवडतं, पण काका आणि सगळे फॅमिली मेंबर्स पुढे जात होते, आम्हाला काही बघितलंच नाही.
आम्ही फक्त मुख दर्शन घेतलं होतं अंबाबाई देवीचं, पण आम्हाला थोड्याच वेळात असं कळालं की काकांनी VIP एंट्री काढली होती. तर आम्ही सगळे VIP एंट्रीने डायरेक्ट मंदिरामध्ये गेलो होतो आणि आमचं 10च मिनिटामध्ये दर्शन झालं. आणि तुम्ही पुढे बघाच. पूर्ण मंदिरामध्ये जाण्याच्या आधी आम्ही केली थोडीशी शॉपिंग आणि मी ही घेतली कोल्हापुरी. कमेंटमध्ये सांगा की कशी आहे कोल्हापुरी चप्पल. मंदिरामध्ये खूप मोठी लाईन असते, पण लाईन कशासाठी असते की आपण पूर्ण मंदिर बाहेरचं एक्सटेरियर इंटेरियर पूर्ण ऑब्झर्व केलं पाहिजे की किती मस्त बारीक काम केलंय. त्यासाठी मंदिरामध्ये व्हिडिओ फोटोज अलाउड होते, म्हणून मी थोडंसं शूट अवॉइड केलं. माझे भाऊजी आहेत ना, तर त्यांची सख्खी बहिणीचे हजबंड त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये ट्रीट दिलं होतं. इतकं सुंदर हॉटेल होतं आणि इतकं जास्त टेस्टी आणि मस्त जेवण सुद्धा होतं. आय एम जस्ट फॉल इन लव्ह विथ दिस फूड. तुम्ही पुढे बघा किती मस्त होतं जेवण. त्याचे लोणचं आणि चटणी मस्त आहे, कोल्हापूरची चटणी. करा जेवण. कशी भाजी अशी मस्त आहे खूप. करा जेवण. आणि थँक्यू सो मच अंकल, तुम्ही इतकी मस्त ट्रीट आम्हाला दिली. मला तर इतकं जास्त फूड आवडलं. मी याच्यापेक्षा जास्त टेस्टी फूड कुठंच नव्हतं खाल्लं. ते समोर नाही घेतली लेडीज मोबाईल आहे का? आपण आता कुठे चाललो? हॉटेल. तुम्हाला माहिती का, ह्या अंकलच्या 2 दुकानं सुद्धा आहेत, 2 मोबाईल शॉपी सुद्धा आहेत आणि वरती लॉजिंग सुद्धा आहे. तिथे तुम्ही स्टे करू शकता 1 दिवस 2 दिवस 5 दिवस. आणि इतके सुंदर हॉटेल होतं. सगळं त्यांचं आहे आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मेन्शन केलाय पुढे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आम्ही आलो आहे ज्योतिबाच्या मंदिरावर, एकदम टॉपवर, एकदम डोंगरावरती. आणि इतकं छान वाटतं इथे येऊन. आता ऊन आहे म्हणा थोडंफार, पण ठीक आहे. हे बघ ना, सगळं गुलाबी गुलाबी आहे. पिंक सिटी. असं गुलाल लावते वाटतं सगळ्यांच्या कपाळावर. इथं किती मोठं मार्केट आहे. आपण येताना शॉपिंग करूया. बॉडी तर पूर्ण गुलाबी आहे, पूर्ण. आता दर्शन झाल्यावर मस्त आता फोटोशूट करूया. तुम्हाला माहिती आहे ज्योतिबाच्या मंदिरासमोरच एक फोर्ट आहे, पन्हाळा फोर्ट.
तर इतकं सुंदर दिसत होता दुरूनच, तर माझी खूप इच्छा झाली की तिथे कधी जाऊ, नेक्स्ट टाइम नक्की जाऊया आपण. खूप वेळानंतर पोहोचलो बाळूमामाच्या मंदिरामध्ये आणि जशी माझी बॅटरी लो झाली होती तशीच फोनची सुद्धा झाली होती. तर मी थोडाच व्लॉग केला आणि नंतर गाडीमध्ये झोपून आम्ही घरी पोहोचलो आणि आराम केला. आणि इथेच मी ह्या ब्लॉगचा एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग, आणि प्लीज कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. आपण जाणार आहोत श्रद्धाताईची, हर्षल भाऊजीची शेती बघायला, तर स्टे ट्यून राहा. बघूया कोल्हापूरची शेती कशी असते.